हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुळ्याच्या पाल्याचा झुणका। असा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्याला बारीक कापायचा आहे। खूपदा असं होतं की आपण बाजारात मुळा घ्यायला गेलो की हा पाला आपण तिथे सोडून येतो, पण असं न करता घरी घेऊन या आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। 100% तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। आता काय करायचं, मुळा कापून झालेला आहे मुळ्याचा पाला। तेल कढई तापत ठेवायची, तेल गरम करायचं, त्याच्यात जिरं घालायचं आहे। जिरं घालून झालं की त्याच्यामध्ये कापून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे जरा चांगल्या प्रमाणात आणि त्याला छान तो गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा जास्त घातला तरी चालतो, कारण झुणका हा कांद्याशिवाय अपूर्णच। तर आता कांदा कापून झालेला आहे आणि याच्यात टाकला आहे आपण 2 मोठे कांदे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत। ते छान कांदा सॉफ्ट होईपर्यंत याला परतवायचा आहे आणि नंतर मुळ्याचा पाला जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो त्याच्यात घालायचा आहे आणि व्यवस्थित याला आता मिक्स करायचं आहे। तेलाचा मसाल्यामध्ये एकजीव झाला की याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे बघा, मी आता हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ घातलंय जेणेकरून हा पाल्याला मीठ लागेल आणि पाल्याचा जो खाजरेपणा आहे तो कमी होईल। जसं की आपण याला मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे याला काही गरज नाही, पण मीठ हे आपण पाल्यातच घालायचं आहे। धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालायची आहे। त्यानंतर आता इथे आपण घालणार आहोत सुके मसाले, जसं की लाल तिखट, त्याच्यानंतर आपण घालणार आहोत हळद पावडर घालायची आहे। त्याच्यानंतर घालायचे धणा पावडर, थोडासा गरम मसाला आणि तुम्हाला जर ऑप्शनल आहे घालायची असेल तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं आहे बेसन बेसन आपण काय करायचं आहे, वरतून घालायचं आहे आणि हे मिक्स न करता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून वाफेने हे बेसनाला वाफ लागली की ते छान मऊसूत होतं। आता हे बघा वाफ आलेली आहे आणि आता हे बघा, आता मी व्यवस्थित त्याला मिक्स करते। जर तुम्हाला बेसन कमी वाटलं तुम्ही ॲड करू शकता, बेसनाची क्वांटिटी तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। तयार आहे झुणका। हा तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा असाही खाला तरी खूप छान लागतो। रेसिपी